गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण फिनॉलच्या राहिलेल्या रिॲक्शन्स बघणार आहोत. तर पहिली रिॲक्शन आपल्याला बघायची फिडल क्राफ्ट्स रिॲक्शन. बघा, खूप इम्पॉर्टंट रिॲक्शन आहे ही. रिॲक्शन 2-3 चॅप्टरमध्ये एकदा की तुम्हाला फिडल क्राफ्ट रिॲक्शन काय असतं हे समजलं तर स्टार्टिंग चेंज झाल्यानंतर आपण फिडल क्राफ्टमध्ये कसं चेंज करायचं हे लक्षात येईल आपल्याला. तर आपण हेडिंग टाकून घेऊ फिडल क्राफ्ट्स रिॲक्शन. बघा, फिडल क्राफ्ट रिॲक्शन. आणि या फिडल क्राफ्ट रिॲक्शन 2 टाईपचे असतात. फिडल क्राफ्ट अल्कायलेशन, फिडल क्राफ्ट असायलेशन. बघा, पहिला शिकायचं आहे आपल्याला फिडल क्राफ्ट अल्कायलेशन आणि दुसरी असते फिडल क्राफ्ट असायलेशन. तर अल्कायलेशन आणि असायलेशन मध्ये काय फरक आहे? अल्कायलेशन मध्ये आपण अल्किल हलाइड घेतो RX. अल्कायलेशन मध्ये आपण अल्किल हलाइड घेतो RX. असायलेशन मध्ये आपण असाइल हलाइड घेतो. असायलेशन मध्ये RC डबल बॉन्ड OX. बघा, समजा फिडल क्राफ्ट अल्कायलेशन मध्ये RX अल्काइल हॅलाइड आणि असायलेशन मध्ये असाइल हॅलाइड घेतो आपण. ओके, तर आता आपण स्टार्टिंगला बघू फिडल क्राफ्ट अल्कायलेशन. बघा, आपल्याला फिडल क्राफ्ट रिॲक्शन कोणाची करायची? फिनॉलची. तर बघा, मी इथं फिनॉल घेतो आणि R ग्रुप घेतो मी CH3Cl. याला आपण मिथाइल क्लोराइड म्हणतो. ॲरोवर टाकायचं आपल्याला अनहायड्रस AlCl3, अनहायड्रस AlCl3. तर मला सांगा, हा जो फिनॉल आहे हा फिनॉल ऑर्थोपॅरा डायरेक्टिंग आहे. हा फिनॉल काय? ऑर्थोपॅरा डायरेक्टिंग आहे. म्हणजे इनकमिंग इलेक्ट्रोफाईल कुठे येणार? एक तर ऑर्थो पोझिशनला किंवा पॅरा पोझिशनला. बघा, इनकमिंग इलेक्ट्रोफाईल म्हणजे हा झाला ऑर्थो पोझिशनचा हायड्रोजन, हा झाला पॅरा पोझिशनचा हायड्रोजन. हा हायड्रोजन या Cl संग जाईल आणि CH3 रिंग मध्ये येईल. हा CH3 रिंग मध्ये येईल. तर काय तयार होईल बघा. आणि त्याचप्रमाणे पॅरा पोझिशनला पण होईल. म्हणजे मी एक कंपाऊंड घेतो 2 टाइम्स, हे पण इथं 2 टाइम्स. तर काय भेटेल आपल्याला? OH आणि इथं CH3 प्लस इथं CH3. आणि बघा, इथून HNCl विल गो आउट, मीन्स 2 टाइम्स HCl विल गो आउट. हाऊ मच टाइम्स? 2 टाइम्स HCl विल गो आउट. आता या रिॲक्शनचं मेकॅनिझम आपण बघू. बरेच जण मला विचारत असतात मेकॅनिझम गरजेचं आहे का? बघा, सिम्पली अशी रिॲक्शन विचारली तर मेकॅनिझमची काहीच गरज नाही. पण ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे. इथं क्वेश्चनमध्ये काहीतरी ट्विस्ट असणार आहे, म्हणून आपल्याला मेकॅनिझम बघणं गरजेचं आहे. मेकॅनिझममध्ये आपले सगळे आयडिया क्लिअर होते का ह्या AlCl3 का टाकला. नाहीतर आता बघितलं तर AlCl3 तुम्ही म्हणणार ॲक्ट ॲज अ कॅटलिस्ट, पण तसं नाही आहे. ते आपल्याला रोल ऑफ AlCl3 हे सगळं समजून घ्यायचं असेल तर आपल्याला मेकॅनिझम माहीत पाहिजे. तर आपण बघू याचे मेकॅनिझम. बघा, इथं घेतलंय आपण CH3Cl आणि आपण ॲड करतो AlCl3. AlCl3 हा लिविस ॲसिड आहे. हा काय? लिविस ॲसिड आहे. कारण लिविस ॲसिड हा इलेक्ट्रॉन डेफिशियंट असतात. दिस आर इलेक्ट्रॉन डेफिशियंट, दे ॲक्सेप्ट इलेक्ट्रॉन्स. मग हा AlCl3 काय करल? हा इथला क्लोरीन आपल्याकडं ओढल
तर हा क्लोरीन इथून ब्रेक होईल, तर कंपाऊंड काय तयार होईल, CH3+ आणि AlCl4 मायनस. बघा सुरुवातीला AlCl3 होता, आता त्याने इलेक्ट्रॉन्स घेतल्यामुळं होतं AlCl4 मायनस आणि CH3+, म्हणजे काय तयार झालं इथं, कार्बोकटायन. काय तयार झालं, कार्बोकटायन. आता बघा हीच रिॲक्शन आपण परत करू. इथं प्रोड्यूस झालं कार्बोकटायन. बघा याच्यावर लोन पेअर आहे, हे लोन पेअर इथं येतील, इथं डबल बॉन्ड होईल, हा इथं जॉईन होईल या बॉन्डनी. तर काय तयार होईल बघा, डबल बॉन्ड OH, याने स्वतःचे लोन पेअर डोनेट केले म्हणून याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज, आणि इथं जॉईन काय होईल आता, CH3, आणि बघा इथे एक हायड्रोजन पण असेल. आता हा कंपाऊंड नॉन ॲरोमॅटिक आहे. नॉन ॲरोमॅटिक कंपाऊंड अनस्टेबल असतात, मग त्याला ॲरोमॅटिक करण्यासाठी परत हा AlCl4 जो AlCl3 आणि Cl मायनस आहे, तो काय करेल, हा हायड्रोजन घेईल आणि हे 2 इलेक्ट्रॉन इथं जातील, परत हे 2 इलेक्ट्रॉन इथं, तर फायनली आपल्याला प्रोडक्ट भेटून जाईल. तर काय प्रोडक्ट आहे, हा इथं OH, इथं CH3. काय म्हणतात याला, याचं कॉमन नेम, फेमस कॉमन नेम आहे, याला म्हणतात ऑर्थोक्रिसॉल. ऑर्थोक्रिसॉल. तर बघा ही झाली याची मॅकॅनिझम, म्हणजे इथं कार्बोकॅटायन फॉर्म होतो. तर चला परत आपण ही फिडल क्राफ्ट अल्कायलेशन लिहू. समजली याची मॅकॅनिझम. तर बघा हा झाला फिनॉल. फिनॉल म्हणजे ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग, म्हणून आपण दोनदा घेऊ, कारण एकदा ऑर्थोला प्रोडक्ट दाखवून एकदा पॅराला. 2 टाइम्स CH3Cl, कारण इथून H, इथून H, इथं जर आपण घेतलं CH3Cl, इथून H, इथून Cl, इथं आपण घेतलं CH3Cl, इथून H, इथून Cl. एरोर काय, अनहायड्रस AlCl3, अनहायड्रस AlCl3. तर काय भेटेल आपल्याला, ऑर्थो पोझिशनला CH3 जर असेल तर त्याला आपण ऑर्थो क्रिसॉल म्हणतो, किंवा याचा IUPAC नेम 2-मिथाइल फिनॉल. 2-मिथाइल फिनॉल. याचं पॅरा पोझिशनला पण CH3 जॉईन होऊ शकतो. बघा OH CH3, याला आपण पॅरा क्रिसॉल म्हणतो. आणि किती वेळेस HCl बाहेर जाईल, इथून HCl, इथून HCl, तर 2 टाइम्स HCl. तर हे झालं फिडल क्राफ्ट अल्कायलेशन. फिडल क्राफ्ट अल्कायलेशन. आता आपल्याला बघायचं आहे फिडल क्राफ्ट असायलेशन. सेकंड वन, दॅट इज B, फिडल क्राफ्ट असायलेशन. असायलेशन मध्ये आपल्याला RC डबल बॉन्ड OCl, Cl घ्या, कोणताही घ्या, मी इथे असाइल क्लोराईड घेतला. आपण इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन करतोय, म्हणून हा फिनॉल किती वेळ घेतोय आपण, 2 टाइम्स, कारण ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग आहे. एक प्रोडक्ट असेल ऑर्थोवर, एक प्रोडक्ट असेल पॅरावर. तर मी इथं घेतो 2 टाइम्स CH3C डबल बॉन्ड OCl, याला आपण ॲसिटिल क्लोराईड म्हणतो, ॲसिटिल क्लोराईड. परत ॲरोवर अनहायड्रस AlCl3, लिव्हिस ॲसिड. तर इथून H, बघा ClC डबल बॉन्ड OCH3, इथून H ClC डबल बॉन्ड OCH3.
तर इथून H इथून Cl, इथून H इथून Cl. हे दोन वेगळ्या रिंगवर होतंय, कारण हे दोनदा घेतलंय आपण, एकदा अर्थवर आणि एकदा पेअरावर, कारण आपल्याला दोन्ही प्रोडक्ट दाखवायचे. तर मी इथं एकदा अर्थ प्रोडक्ट दाखवतो बघा. ही रिंग, इथं OH C डबल बॉन्ड O CH3 प्लस ही झाली रिंग, इथं OH C डबल बॉन्ड O CH3, इथून HCl, इथून HCl, सो 2 times HCl विल गो आउट. याला आपण काय म्हणतो बघा, इथं दोन फंक्शनल ग्रुप आहे, OH आणि हा कीटोन फंक्शनल ग्रुप आहे. तुम्ही 11th मध्ये IUPAC नेमिंग शिकला असाल, प्रायोरिटी ऑर्डरमध्ये कीटोन पहिला येतो. प्रायोरिटी ऑर्डर असते, सगळ्यात टॉपला असतो कार्बोक्सिलिक ॲसिड. हा कीटोन अल्कोहोलपेक्षा पहिला येतो, म्हणून आपण याला कीटोन फंक्शनल ग्रुप म्हणणार आहे. म्हणून बघा, आता जर तुम्ही हा ग्रुप सोडला तर याला आपण ॲसिटोफिनोन म्हणतो. काय म्हणतो? ॲसिटोफिनोन. मग आपण 2 हायड्रॉक्सी ॲसिटोफिनोन म्हणू शकतो का? बघा, 2 हायड्रोऑक्सी 2 हायड्रॉक्सी ॲसिटोफिनॉन, ON म्हणजे कीटोन. हा फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ म्हणजे याचं नाव असणार आहे 4 हायड्रॉक्सी ॲसिटोफिनॉन. याची पण मेकॅनिझम जसे फिनोल्क्राफ्ट अल्कायलेशनची मेकॅनिझम आहे तशीच याची मेकॅनिझम. व्हॉट इज द रोल ऑफ दिस AlCl3? इट्स ॲक्ट ॲज लेविस ॲसिड, मीन्स इट इज इलेक्ट्रॉन डेफिशियंट, सो इट रिक्वायर्स इलेक्ट्रॉन. म्हणजे हा काय करायला, हा Cl स्वतःकडे ओढल, मग कोणता कार्बोकटायन फॉर्म करेन? CH3C डबल बॉन्ड O. इथं कोणतं कार्बोकटायन फॉर्म होईल? CH3C डबल बॉन्ड O पॉझिटिव्ह. ओके, तर नीट समजून घ्या फिडलक्राफ्ट रिॲक्शन. मी सांगितलं फिडलक्राफ्ट रिॲक्शन 3-4 वेळेस आपल्याला वेगवेगळ्या चॅप्टर्समध्ये येणार आहे. फक्त बेन्झिन जर असतं तर त्याचं फिडलक्राफ्ट रिॲक्शन पण तसंच झालं असतं, पण फक्त बेन्झिन असल्यामुळं ऑर्थोपॅरा डायरेक्टिंग नाही येते. आता हा का ऑर्थोपॅरा डायरेक्टिंग आहे? कारण रिंगवर ऑलरेडी कोणता ग्रुप आहे? OH ग्रुप. समजलं? तर हे होतं फिडलक्राफ्ट अल्कायलेशन अँड असायलेशन. दुसरी रिॲक्शन बघा, ज्याचं नाव आहे गेटरमॅन अल्डिहाइड सिंथेसिस. गेटरमॅन अल्डिहाइड सिंथेसिस म्हणजे याचा अर्थ इथं कोणतं कंपाऊंड तयार करायचं, आपल्याला अल्डिहाइड तयार करायचं आहे. त्याचे रिएजन्स कोणते कोणते ते आता बघू आपण, नंतर त्याची मेकॅनिझम बघू. बघा, आपण घ्यायचं फिनॉल प्लस HCl हायड्रोजन सायनाइड, हा लिक्विड फॉर्म मध्ये असतो हायड्रोजन सायनाइड, प्लस HCl that is in gaseous state, arrow anhydrous AlCl3 which is Lewis acid, which is the Lewis acid. तर काय काय लागतं बघा, HCl हायड्रोजन सायनाइड, HCl हायड्रोजन क्लोराइड. तर आपल्याला प्रोडक्ट काय भेटतं? हा झाला फिनॉल, आणि याच्या पॅरा पोझिशनला आपल्याला अल्डिहाइड जॉइन करायचं, C डबल बॉन्ड OH. अल्डिहाइडचा फंक्शन ग्रुप काय? RC डबल बॉन्ड OH. हा ग्रुप C डबल बॉन्ड OH आणि बाहेर जातं अमोनिया. तर नेमकी ही रिॲक्शन कशी होती हे आपल्याला कसं समजणार? फ्रॉम द मेकॅनिझम. तर बघा, याचं मेकॅनिझम सुरुवातीला काय घेतलं बघा, HCl HC ट्रिपल बॉन्ड N, आणि इथं ऍड काय केलं? HCl इन प्रेझेन्स ऑफ AlCl3. बघा, आता कार्बन ट्रिपल बॉन्ड नायट्रोजन आहे, हायड्रोजन सायनाइड म्हणतो आपण याला. तर कार्बन आणि नायट्रोजन मध्ये जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोण?
नायट्रोजन. सो हे दोन्ही इलेक्ट्रॉन नायट्रोजन स्वतःकडे ओढल आणि हा HNCl मध्ये बघा इथं H बॉन्ड Cl, H हा पार्शियल पॉझिटिव्ह, Cl हा पार्शियल निगेटिव्ह. का? कारण क्लोरीन जास्त इलेक्ट्रॉन निगेटिव्ह असतो, तो स्वतःकडे इलेक्ट्रॉन ओढतो. तर हे दोन इलेक्ट्रॉन इथं आल्यानंतर तो हायड्रोजन घेणार. तर काय तयार होणार बघा, H C, आता डबल बॉन्डच असणार नायट्रोजन, आणि तो नायट्रोजन काय घेतलाय त्याने, एक हायड्रोजन. पण हा कार्बन बघा आता 1 2 3 तीनच बॉन्ड, तर या कार्बनवर कोणता चार्ज, पॉझिटिव्ह चार्ज. आणि इथून बाहेर कोण गेले बघा, Cl मायनस बाहेर गेले, तर Cl मायनस इथं जॉईन होईल आणि फायनली आपल्याला कंपाऊंड भेटेल HCCl डबल बॉन्ड NH. समजले दोन्हीच्या रिएक्शननी. आता बघा हा जो फिनॉल बघा, याच्यात वॉटर पण टाकायचं आपल्याला, याचं हायड्रोलिसिस करायचंय प्लस वॉटर. तर काय कंपाऊंड भेटलं आपल्याला, HCCl डबल बॉन्ड NH. बघा याचा पॅरा पोझिशनचा जो हायड्रोजन आहे आणि हा Cl बाहेर जाईल, इथून H आणि इथून Cl, तर बाहेर काय जाईल, मायनस HCl. तर काय कंपाऊंड भेटेल बघा, OH, आता CH डबल बॉन्ड NH असा कंपाऊंड भेटेल. आणि फायनली आपण याचं हायड्रोलिसिस केलं पाहिजे, वॉटर ऍड केल्यानंतर. आता बघा वॉटर कसं ऍड करायचं, इथं OH H बघा H2O आहे, मी जर इथून कट केलं तर काय कंपाऊंड भेटतं बघा, दिसतंय. ओके, तर काय कंपाऊंड भेटतं बघा, NH H आणि H म्हणजे NH3. इथं CH डबल बॉन्ड म्हणजे भेटला का अल्डेट, प्लस NH H आणि हा H NH3. पण इथं बघा काय बाहेर गेले, HCl, NH3 प्लस HCl, आपण त्याला NH4Cl लिहू शकतो, अमोनियम क्लोराइड. तुम्ही एक तर अमोनिया लिहा किंवा त्या जागेवर तुम्ही अमोनियम क्लोराइड लिहिला तरी चालेल. तर ही होते गटरमॅन्स अल्डेहाइड सिंथेसिस. बघा अल्डेहाइड भेटतो का नाही, आणि हा अल्डेहाइड घेतो पॅरा पोझिशनला. अल्डेहाइड कुठे भेटतो, पॅरा पोझिशन. समजली रिएक्शन, नीट नोट करा. ओके, पुढली रिएक्शन आहे रिमर-थायमन्स रिएक्शन. आणि रिमर-थायमन्स रिएक्शन आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह चॅप्टर मध्ये एकदम डिटेल मध्ये बघितलं. तर आपण पुढली रिएक्शन बघू. रिमर-थायमन रिएक्शन बघायचं असेल तर तुम्ही हॅलोजन डेरिव्हेटिव्हचे व्हिडिओज बघा, तिथं टाका रिमर-थायमन रिएक्शन, त्याच्यावर एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे मी. आता पुढली रिएक्शन, तिसरी रिएक्शन जी आपल्याला शिकवायची, कोलबेज-स्किमिड रिएक्शन. कोलबेज-स्किमिड रिएक्शन. कोलबेज-स्किमिड रिएक्शन काय असते बघा. तर सुरुवातीला आपण रिएक्शन बघू, नंतर त्याची मेकॅनिझम बघू. हा झाला फिनॉल, आणि आपण शिकलोय फिनॉल इज स्लाइटली ऍसिडिक. त्याची रिएक्शन जर मी बेस संग केली NaOH, तर काय होईल, इथून हा H, इथून हा OH, वॉटर बाहेर जाईल, तर मी इथे देतो मायनस H2O. तर काय तयार होईल बघा, O मायनस Na प्लस, त्याला आपण सोडियम फिनॉक्साइड म्हणतो. काय म्हणतो आपण याला, सोडियम फिनॉक्साइड. खूप वेळा बघितलं असेल. त्याच्यानंतर जर आपण पहिल्या स्टेप मध्ये CO2 आणि दुसऱ्या स्टेप मध्ये H प्लस म्हणजे ऍसिडिक मीडियम जर दिलं, तर काय तयार होणार आहे बघा, हा OH आणि याच्या ऑर्थो पोझिशनला COOH. आठवतं याला आपण
सॅलिसिलिक ऍसिड पण म्हणतो. काय म्हणतो याला आपण? सॅलिसिलिक ऍसिड. तर ही रिएक्शन नेमकं कशी होती? पहिली स्टेप तर समजली तुम्हाला, सोडियम फिनॉक्साइड तयार होतं. आता सोडियम फिनॉक्साइडच्या पुढली स्टेप आपण बघू. बघा, O निगेटिव्ह Na पॉझिटिव्ह. तर पहिल्या स्टेप मध्ये काय टाकलं आपण? कार्बन डायऑक्साइड, C डबल बॉन्ड O डबल बॉन्ड O कार्बन डायऑक्साइड. हे दोन इलेक्ट्रॉन्स इथे येतील म्हणजे इथे डबल बॉन्ड फॉर्म होईल. या कार्बनवर अटॅच होईल. का बरं या कार्बनवर अटॅच होईल? कारण दोन्ही साइडला खूप इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम आहे. पार्शियल निगेटिव्ह. हा कार्बन असणार पार्शियल पॉझिटिव्ह. म्हणजे कार्बोकॅटायन हे दोन इलेक्ट्रॉन इथे आले तर कार्बनवर 5 बॉन्ड होतील म्हणून हे दोन इलेक्ट्रॉन. बघा परत दाखवतो. O निगेटिव्ह Na पॉझिटिव्ह. हे दोन इलेक्ट्रॉन इथे आले म्हणजे या कार्बनवर किती बॉन्ड झाले? 5 बॉन्ड. म्हणून हे दोन इलेक्ट्रॉन इथे येतील म्हणजे इथे निगेटिव्ह चार्ज. तर इथं कार्बोकॅटायन पॉझिटिव्ह चार्ज आहे म्हणून हे दोन इलेक्ट्रॉन या संग बॉन्ड फॉर्म करणार. ऑलरेडी कार्बनला 4 बॉन्ड आहे म्हणून एक बॉन्ड तुटणार आणि हे दोन्ही इलेक्ट्रॉन कोणावर जाणार? ऑक्सिजनवर. तर फायनली आपल्याला काय भेटतं बघा, डबल बॉन्ड O. आता बघा इथं डबल बॉन्ड O तयार झाले आणि इथं C डबल बॉन्ड O मायनस आणि सोडियम बघा याच्या O निगेटिव्ह होता म्हणून याच्या क्लोज विसिनिटी मध्ये होता. तर आता याच्या क्लोज विसिनिटी मध्ये राहिले Na+. आहे का एरोमॅटिक कंपाऊंड? नाही. एरोमॅटिक कंपाऊंड जास्त स्टेबल असतात पण इथं एक हायड्रोजन आहे बघा. हे हायड्रोजन आपले दोन्ही इलेक्ट्रॉन देईल. परत एक बॉन्ड परत रिवर्स. तर हा हायड्रोजन इथं फ्री झाला. ऑक्सिजन लगेच तो हायड्रोजन घेईल आणि फायनल आपल्याला काय कंपाऊंड भेटेल? परत O निगेटिव्ह, परत सोडियम त्याच्याजवळ आणि इथं C डबल बॉन्ड OH आणि पुढे जाऊन याचं ऍसिडिफिकेशन केलं तर हा ऑक्सिजन काय करेल? हा हायड्रोजन घेईल आणि फायनली आपल्याला काय भेटेल? सॅलिसिलिक ऍसिड. आपल्याला काय भेटेल? सॅलिसिलिक ऍसिड. पण आता इथं क्वेश्चन असा अराइज होतो का हे ऑर्थो पोझिशनलाच का होतं, पॅरा पोझिशनला का होत नाही? ओके, पॅरा पोझिशनला होऊ शकतं ही रिएक्शन पण ऑर्थो पोझिशन मध्ये एक्स्ट्रा स्टॅबिलिटी भेटते. का बरं एक्स्ट्रा स्टॅबिलिटी भेटते? बघा सॅलिसिलिक ऍसिडचं स्ट्रक्चर केअरफुली तुम्ही बघा तर इथे एक हायड्रोजन बॉन्डिंग तयार होतं बघा. हा OH, हा C डबल बॉन्ड OH अशी हायड्रोजन बॉन्डिंग होते. कोणते हायड्रोजन बॉन्डिंग? आपण याला म्हणणार असतो इंट्रा मॉलिक्युलर. एकाच मॉलिक्युल मध्ये होतं म्हणून इंट्रा मॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग होते म्हणून इट गेट्स एक्स्ट्रा स्टॅबिलिटी. म्हणून याचा पॅरा पोझिशनला प्रोडक्ट होत असेल पण याचा ऑर्थो पोझिशनला प्रोडक्ट जास्त स्टेबल असल्यामुळे जास्त प्रमाणात होतो आणि आपण इथं मेजर प्रोडक्टच दाखवतो. तर समजलं? सो दिस वॉज सॉरी आपण हे रफ करायचं राहिले. सो दिस वॉज कोल्ब-स्किमिड रिएक्शन. कोल्ब-स्किमिड रिएक्शन. ओके, समजलं? पुढली जी रिएक्शन आपल्याला बघायची त्याचं नाव आहे हायड्रोजनेशन. हायड्रोजनेशन मीन्स ऍडिशन ऑफ हायड्रोजन आणि डिहायड्रोजनेशन म्हणजे रिमूव्ह ऑफ हायड्रोजन. हायड्रोजनेशन म्हणजे ऍडिशन ऑफ हायड्रोजन. तर बघा हा झालं फिनॉल. मी इथं जर हायड्रोजन ऍड केले H2 तर बघा ज्यावेळेस आपण कोणताही डबल बॉन्ड असतो बघा इथं मी घेतो CH2 इथं CH2 दोन हायड्रोजन्स कसे ऍड होतील? एक हायड्रोजन इथं एक हायड्रोजन इथं आणि
and double bond will be converted into single bond. Double bond will be converted into single bond. आठवत असेल तुम्हाला हायड्रोजनेशन मध्ये आपण रॅने निकेल घेतो. ओके, तर त्या आता बघा इथं किती डबल बॉन्ड आहे. हा एक म्हणजे एक हायड्रोजन आपल्याला इथे ऍड करता येईल, एक हायड्रोजन इथं, हा एक इथे एक हायड्रोजन, इथे एक हायड्रोजन, हा एक इथे एक हायड्रोजन आणि इथे एक हायड्रोजन, म्हणजे टोटल आपल्याला 6 हायड्रोजन्स ऍड करता येईल. म्हणून मी इथं लिहितो 3 टाइम्स H2. बघा एक हायड्रोजन मी इथं ऍड केला, एक हायड्रोजन इथं, हा बॉन्ड ब्रेक होईल. एक हायड्रोजन इथं, एक हायड्रोजन इथं, हा बॉन्ड ब्रेक होईल. एक हायड्रोजन इथं, एक हायड्रोजन इथं, हा बॉन्ड ब्रेक होईल. या पद्धतीने. ओके, तर किती हायड्रोजन्स ऍड करायचे आपल्याला? 6 हायड्रोजन. पण हायड्रोजन आपण कसं लिहितो? H2. म्हणून 3 H2, that is 3 2 6. तर इथं कॅटलिस्ट वापरायचं आहे निकेल. टेम्परेचर 150 to 200 डिग्री सेल्सिअस. तर काय तयार होईल? हायड्रोजन्स ऍड केल्यामुळे हे डबल बॉन्ड्स निघून जातील. फक्त एक रिंग, आता हा अरोमॅटिक कंपाऊंड नाही, फक्त एक रिंग आहे. आणि त्या रिंग मध्ये किती कार्बन्स आहेत? 1 2 3 4 5 6. म्हणजे आपण याला लिहू शकतो सायक्लो हेक्सेन. सायक्लो हेक्सेन. पण एका कार्बनवर OH आहे आणि OH ला आपण काय करतो? E should be replaced by OL. अल्कोहोल मध्ये काय करतो आपण? आता हा अल्कोहोल आहे, हा फिनॉल होता. का फिनॉल होता? कारण अरोमॅटिक रिंग वर OH होता. आता हा काय अरोमॅटिक रिंग राहिलेला नाहीये, म्हणजे हा अल्कोहोल आहे. E should be replaced by OL. म्हणजे याचं नाव काय असणार आहे? सायक्लोहेक्सेनॉल. का बरं हे सायक्लोहेक्सेनॉल प्रिपेअर करतात? कारण सायक्लोहेक्सेनॉल ऍक्ट्स ॲज अ गुड सॉल्व्हंट. सायक्लोहेक्सेनॉल ऍक्ट ॲज अ गुड सॉल्व्हंट. समजले? याचे फार काय मेकॅनिझम नाहीये. फक्त काय करायचं? हायड्रोजन हा बॉन्ड ब्रेक करायचा, एक हायड्रोजन इथं, एक हायड्रोजन इथं, हा बॉन्ड ब्रेक करायचा, एक हायड्रोजन इथं, एक हायड्रोजन इथं, हा बॉन्ड ब्रेक करायचा, एक हायड्रोजन ऍड करायचं इथं, एक हायड्रोजन ऍड करायचं इथं. तर आपल्याला भेटल सायक्लोहेक्सेनॉल which acts as a good solvent. बघा पुढली जी रिॲक्शन आपल्याला शिकायची आहे ती आहे फ्राईज रिअरेंजमेंट. बघा ही रिअरेंजमेंट जोपर्यंत मला त्याची मेकॅनिझम समजत नाही तोपर्यंत फ्राईज रिअरेंजमेंट तुम्हाला समजू शकत नाही. बघा फ्राईज रिअरेंजमेंट काय असतं? तर फ्राईज रिअरेंजमेंटच्या आधी जी रिॲक्शन आहे ती आधी लिहितो. बघा मी इथं हा झाला फिनॉल आणि मी इथं घेतलं ॲसिटिल क्लोराईड CH3C डबल बॉन्ड Cl. तर इथं आपण वापरतो एनहायड्रस AlCl3. आता तुम्हाला कळलं असं ना एनहायड्रस AlCl3चं काम काय? या Cl ला स्वतःकडे ओढणं. मग इथून H आणि इथून Cl असं HCl बाहेर जाईल. तर मी इथं लिहितो -HCl. तर काय तयार होईल बघा? दिस इज अ रिंग OC डबल बॉन्ड O CH3. एक ईस्टर तयार होतं बघा, RC डबल बॉन्ड OR. तर हा ॲसिटेट ग्रुप आहे. तर मग मी याला असं म्हणू शकतो का फिनाइल ॲसिटेट, सॉरी हा ॲसिटेट ग्रुप आहे. तर मी याला काय म्हणू शकतो? फिनाइल ॲसिटेट. आता याच्या पुढं आपल्याला फ्राईज रिअरेंजमेंट करायचे. काय फ्राईज रिअरेंजमेंट? बघा हा जो फिनाइल ॲसिटेट आहे इथं जर तुम्ही अनहायड्रस AlCl3 जर वापरलं तर हा जो ग्रुप आहे, कोणता ग्रुप? CH3C डबल बॉन्ड O, हा तिथून त्याची जागा सोडून ऑर्थो पोझिशनला शिफ्ट होईल. म्हणजे इथं शिफ्ट होईल C डबल बॉन्ड O CH3 आणि इथं तयार होईल OH. ऑर्थो पोझिशनला शिफ्ट झाला म्हणजे पॅरा पोझिशनला पण तो शिफ्ट होणं. एकमेकाचे आयसोमर्स आहे. असे दोन प्रोडक्ट्स भेटतील.
बघा जर आपल्याला मेकॅनिझम माहीत नाही तर हे ग्रुप इथं कसे आले हे आपल्याला कळणार नाही. म्हणून आपण काय करू, फ्राईज रिअरेंजमेंटचं डिटेल मेकॅनिझम बघू. बघा हे प्रोडक्ट्स असणार आहे, एक ऑर्थोला C डबल बॉन्ड ओ CH3 आणि पॅराला C डबल बॉन्ड ओ CH3. सो लेट अस सी द मेकॅनिझम ऑफ फ्राईज रिअरेंजमेंट. खूप सोपं मेकॅनिझम आहे, फक्त व्यवस्थित बघा मी काय म्हणतो. मी तुम्हाला त्याचं ऑर्थो प्रोडक्टचं मेकॅनिझम लिहून दाखवतो, त्याच पद्धतीनं तुम्ही मेकॅनिझम कसं करायचं पॅरा पोझिशनला. मी ऑर्थो पोझिशनला मेकॅनिझम दाखवतो, तुम्ही दाखवायची पॅरा पोझिशनला. बघा काय ग्रुप भेटला होता आपल्याला, फिनाइल ॲसिटेट, O C डबल बॉन्ड O CH3, या ऑक्सिजनवर लोन पेअर आहे. हा ग्रुप या साईडला लिहितो मी. बघा C डबल बॉन्ड O CH3, याला आपण काय म्हणतो फिनाइल ॲसिटेट. याच्यावर दोन लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे. तर आपण काय वापरतो अनहायड्रस AlCl3. अनहायड्रस मीन्स विदाउट वॉटर मॉलिक्यूल. अनहायड्रस म्हणजे त्याच्यात बिलकुल पाणी नाही आहे. अनहायड्रस मीन्स विदाउट वॉटर. तर हा लिव्हिस ॲसिड आहे, लोन पेअर ॲक्सेप्टर आहे. मग हा याच्या संग बॉन्ड फॉर्म कराल तर काय तयार होईल, बघा ही रिंग ऑक्सिजन एका साईडला AlCl3 अटॅच होईल आणि एका साईडला अटॅच आहे C डबल बॉन्ड CH3. ऑक्सिजनने स्वतःचे लोन पेअर डोनेट केले म्हणजे ऑक्सिजनवर कोणता चार्ज येणार, पॉझिटिव्ह. AlCl3नं इलेक्ट्रॉन्स घेतले म्हणून AlCl3वर कोणता चार्ज येणार, निगेटिव्ह. आता ऑक्सिजन स्वतःकडे पॉझिटिव्ह चार्ज जास्त वेळ ठेवणार नाही, मग तो कोणता बॉन्ड ब्रेक करल, हा AlCl3 संग जर बॉन्ड केला तर परत आपण रिव्हर्सच येणार आहे, म्हणून तो बॉन्ड ब्रेक करतो इथून. हे दोन्ही इलेक्ट्रॉन्स त्याच्यावर जातील म्हणजे बाहेर काय गेलं बघा, काय गेलं बाहेर, इथं O, इथं AlCl3 आणि काय तयार झालं C डबल बॉन्ड O CH3. या कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज, कारण कार्बनला 3च बॉन्ड, याला आपण कार्बोकॅटायन म्हणतो, बरोबर. तर हा ग्रुप तयार झाला. तर आता काय प्रोडक्ट तयार होईल बघा, OACl3. आता परत त्याचे इलेक्ट्रॉन्स त्याला भेटले आणि हा झाला कार्बोकॅटायन. हे दोन इलेक्ट्रॉन इथं येतील म्हणजे डबल बॉन्ड होईल. मग हे दोन इलेक्ट्रॉन्स इथं येतील म्हणजे इथं निगेटिव्ह चार्ज लगेच पॉझिटिव्ह चार्जला अटॅक करेल. असंच तुम्ही इथून करायचं. हे दोन इलेक्ट्रॉन्स इथं आले की हे दोन इलेक्ट्रॉन्स इथं, परत हे दोन इलेक्ट्रॉन्स इथं, त्यावेळेस हे दोन इलेक्ट्रॉन्स इथं, तुम्ही इथून अटॅक दाखवायचा. तर आता काय तयार होईल, C डबल बॉन्ड O CH3 इथं जॉईन होईल आणि इथं डबल बॉन्ड O AlCl3. आता परत ऑक्सिजनवर कोणता चार्ज, पॉझिटिव्ह चार्ज. बघा आता या कार्बनला किती बॉन्ड्स आहे बघा, 1 2 3 म्हणजे इथे एक हायड्रोजन पण आहे. आता हा नॉन ॲरोमॅटिक कंपाऊंड आहे. नॉन ॲरोमॅटिक कंपाऊंड अनस्टेबल असतात म्हणजे दोन्ही इलेक्ट्रॉन इथं जातील म्हणजे हा हायड्रोजन फ्री झाला म्हणजे बाहेर काय गेला, -H+ बाहेर गेला. परत दोन इलेक्ट्रॉन ऑक्सिजनला भेटतील म्हणजे ऑक्सिजनचा चार्ज निघून जाईल. म्हणजे इथं आला C डबल बॉन्ड O CH3, हा O आणि AlCl3. ऑक्सिजनला परत त्याचे इलेक्ट्रॉन्स भेटले. इथून बाहेर काय गेला, H+. हा ऑक्सिजन काय करेल, तो H+ घेईल आणि झाला आता फायनल स्टेप. हा ऑक्सिजन काय करेल, हा H+ घेईल. तर फायनल स्टेप बघा, OH. आता परत पॉझिटिव्ह चार्ज का, त्याने त्याचे लोन पेअर्स दिले आणि इथं तर कंपाऊंड आहे O. ऑक्सिजन फार का आपल्याकडे पॉझिटिव्ह चार्ज होणार नाही म्हणजे यावेळेस बॉन्ड इथून ब्रेक होतो
आणि फायनली आपल्याला प्रोडक्ट भेटतात बघा, OH C डबल बॉन्ड O CH3 आणि इथून काय बाहेर जाईल AlCl3 भेटलं. त्याचप्रमाणे आपण ही मॅकॅनिझम कुठं करू शकतो, पॅरा पोझिशन. बघा सुरुवातीला फक्त मॅकॅनिझम आपल्याला अवघड वाटतंय, 1-2 वेळेस आपण मॅकॅनिझम जर प्रॅक्टिस केली तर मॅकॅनिझम खूप सोपं आहे. आणि मॅकॅनिझम तुम्हाला नाही लिहायची तिथं, तुम्हाला फक्त कसं अटॅक होतो हे लक्षात ठेवायचं आहे. आपलं मॅकॅनिझम जर बघितली व्यवस्थित तर आपल्याला लगेच आयडिया येते हे प्रोडक्ट काय असू शकतं. तर याचप्रमाणे पॅरा पोझिशनला पण ही रिॲक्शन होऊ शकते. दिस वॉज अबाउट फ्राईज रिअरेंजमेंट. ओके, नेक्स्ट रिॲक्शन इज कपलिंग रिॲक्शन. आता काय असतं बघा हे कपलिंग रिॲक्शन. ही रिॲक्शन आपल्याला कंपाऊंड कंटेनिंग नायट्रोजनमध्ये पण शिकायची, ज्याला आपण अमाइन्स म्हणतो. दिस इज कपलिंग रिॲक्शन. मी तुम्हाला सांगितलेलं आहे प्रायमरी अमाइन म्हणजे जर ॲनिलीन आहे प्रायमरी अमाइन, याचं जर डायझोटायझेशन केलं तर बेन्झीन डायझोनियम क्लोराईड भेटतं. काय भेटतं, बेन्झीन डायझोनियम क्लोराईड. कसं बघा, ही झाली बेन्झीन रिंग, इथं N ट्रिपल बॉन्ड N. बघा कोणत्या नायट्रोजनवर 4 बॉन्ड आहे, नायट्रोजन फक्त 3 बॉन्ड बनवतो. 4 बॉन्ड असेल तर पॉझिटिव्ह चार्ज 1 2 3 4 म्हणजे या नायट्रोजनवर पॉझिटिव्ह चार्ज आणि त्याचा क्लोज विसिटीमध्ये काय असणार Cl. याला आपण काय म्हणत असतो, बेन्झीन डाय ॲझोनियम क्लोराईड. याला काय म्हणत असतो आपण, बेन्झीन डायझोनियम क्लोराईड. याची रिॲक्शन जर आपण फिनॉल संग जर केली कारण आपण फिनॉल चॅप्टर बघतोय म्हणून याची रिॲक्शन आपण फिनॉल संग करू. बघा फिनॉलच्या या पॅरा पोझिशन मधून हा हायड्रोजन काढायचा आणि तो हायड्रोजन जाईल या Cl संग. आता नीट लक्ष द्या, इथून फक्त हायड्रोजनच जातोय, इथून फक्त हायड्रोजनच जातो. हे हायड्रोजनचे दोन्ही इलेक्ट्रॉन्स कुठं राहणार, या रिंगवर. कारण Cl कडे ऑलरेडी दोन्ही इलेक्ट्रॉन्स आहे, एक बॉन्ड फॉर्म करण्यासाठी 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे. Cl कडे ऑलरेडी इलेक्ट्रॉन्स आहे म्हणून इथून H इथून Cl तर बाहेर जाईल HCl. आणि HCl रिॲक्शनमध्ये इंटरफिअर करू नये म्हणून आपण इथं बेस टाकतो या रिॲक्शनमध्ये. तर काय तयार होईल बघा, बघा मी इकडे दाखवतो. ही झाली बेन्झीन, इथं N ट्रिपल बॉन्ड N, इथं पॉझिटिव्ह. आता इथं निगेटिव्ह चार्ज. बघा आता नायट्रोजनवर पॉझिटिव्ह चार्ज आहे. बघा नायट्रोजन फार कार पॉझिटिव्ह चार्ज होणार नाही म्हणून हे दोन्ही इलेक्ट्रॉन्स तो स्वतःकडे ओढल. मग दोन्ही इलेक्ट्रॉन्स स्वतःकडे ओढले, बघा हे दोन्ही इलेक्ट्रॉन त्यांनी स्वतःकडे ओढले तर त्याच्यावरचा पॉझिटिव्ह चार्ज निघून जाणार. कारण आता किती बॉन्ड झाले, फक्त 2 बॉन्ड, बरोबर ना. ऑलरेडी 3 बॉन्ड होते म्हणून इथं 3 आणि हा एक 4 बॉन्ड होते, हा 3 आणि हा एक 4 बॉन्ड होते म्हणून हे दोन्ही इलेक्ट्रॉन तो स्वतःकडे ओढतो. बघा दोन्ही इलेक्ट्रॉन स्वतःकडे ओढल्यानंतर त्याच्यात पॉझिटिव्ह चार्ज निघून जाईल. पण या नायट्रोजनवर फक्त आता 2 बॉन्ड, नायट्रोजन किती बॉन्ड फॉर्म करतो, 3 बॉन्ड, म्हणून हा याच्या संग बॉन्ड फॉर्म करणार. म्हणजे फायनली आपल्याला कंपाऊंड काय भेटणार बघा, असं कंपाऊंड भेटणार. म्हणजे इथून H इथून Cl. मग आपल्याला असं लक्षात ठेवता येईल. कसं लक्षात ठेवायचं बघा, इथं आहे Cl मायनस, इथं हा H, हा H आणि हा Cl मायनस बाहेर जाईल, मायनस HCl. आणि हा बॉन्ड पुढं जाईल जॉईन करण्यासाठी, असं लक्षात ठेवा. हा बॉन्ड पुढं जाईल मग हा कंपाऊंड तयार होईल. बघा या ग्रुपला आपण ॲझो म्हणतो.
काय म्हणतो AZO ॲझो ग्रुप. कोणता ग्रुप? ॲझो ग्रुप. हा झाला ॲझो आणि ही झाली बेन्झिन, ॲझो बेन्झिन, ॲझो बेन्झिन. पण OH कोणत्या पोझिशनला आहे? ॲझोच्या पॅरा पोझिशनला. बघा याच्या एक्झॅक्ट अपोजिट पोझिशनला, म्हणून पॅरा पोझिशनला. मग मी असं लिहू शकतो का? पॅरा हायड्रॉक्सी ॲझोबेन्झिन, पॅरा हायड्रॉक्सी ॲझोबेन्झिन. आणि हा एक डाय मीन्स कॉम्बिनेशन ऑफ कलर. आणि हा कोणता कलरचा डाय? हा रेड कलर डाय, रेड कलर डाय. कोणता कलरचा डाय? हा सॉरी रेड नाही, ऑरेंज कलर डाय. हा कोणत्या कलरचा डाय? ऑरेंज कलर डाय. नोट डाऊन करा, ऑरेंज कलर डाय. समजलं? ऑरेंज कलर डाय. आणि ही रिॲक्शन आपल्याला कंपाऊंड कंटेनिंग नायट्रोजन्समध्ये पण शिकायची. पण इथं आपण का शिकलो? कारण इथं फिनॉल इन्व्हॉल्ड आहे आणि आपण चॅप्टरचं नाव काय? फिनॉल. आणि इथं नायट्रोजन इन्व्हॉल्ड आहे म्हणून कंपाऊंड कंटेनिंग नायट्रोजनमध्ये पण ही रिॲक्शन असणार. बघा तुम्हाला वाटत असेल रिॲक्शन खूप सारे रिॲक्शन्स. हे खूप सारे रिॲक्शन्स नाही आहे, हे वेगवेगळ्या चॅप्टर्समधले रिॲक्शन्स आहे. तेव्हा ज्यावेळेस तुम्ही परत दुसऱ्यांदा बघाल त्यावेळेस तुम्हाला अजून इझी वाटणार ते. म्हणून सुरुवातीला आपल्याला कोणतीही रिॲक्शन हार्ड वाटत असते, नंतर आपण ज्यावेळेस ती प्रॅक्टिस करतो त्यावेळेस ती सोपी असते. इथंच आपल्याला आणखीन एक रिॲक्शन बघायचे, थॅलिक अनहायड्राइड विथ फिनॉल. रिॲक्शन विथ थॅलिक अनहायड्राइड विथ फिनॉल, त्याला आपण कपलिंग रिॲक्शन पण म्हणतो. रिॲक्शन विथ थॅलिक अनहायड्राइड विथ फिनॉल, थॅलिक अनहायड्राइड प्लस फिनॉलची रिॲक्शन बघायची, त्याला आपण कपलिंग रिॲक्शन पण म्हणतो. म्हणून याच हेडिंग अंडर आपण ही रिॲक्शन बघू. आता समजून घ्या थॅलिक अनहायड्राइड म्हणजे काय. आता बघा सुरुवातीला अनहायड्राइड म्हणजे काय हे बघू आपण. बघा ज्यावेळेस तुम्ही दोन ॲसिड घेत असतात, हा कोणता ॲसिड आहे? ॲसिडिक ॲसिड. आणखी एका वेळेस मी ॲसिडिक ॲसिड घेतो, इथून वॉटर बाहेर काढायचं. दोन ॲसिडमधून वॉटर बाहेर काढलं तर काय तयार होईल? CH3 डबल बॉन्ड O C डबल बॉन्ड O CH3. या ग्रुपला म्हणायचं अनहायड्राइड. या ग्रुपला काय म्हणायचं? अनहायड्राइड. पण कोणत्या ॲसिडपासून तुम्ही हे प्रिपेअर केलं? ॲसिडिक ॲसिडपासून, म्हणून याला आपण ॲसिटिक अनहायड्राइड म्हणतो. याला कोणता अनहायड्राइड म्हणतो? ॲसिटिक अनहायड्राइड. फक्त तुम्ही अनहायड्राइड म्हणजे काय? दोन ॲसिडमधून वॉटर बाहेर काढायचं, त्याला आपण अनहायड्राइड म्हणतो. हा ॲसिडिक ॲसिडपासून काढला म्हणून आपण ॲसिटिक अनहायड्राइड म्हणतो. पण आपल्याला इथं कोणता अनहायड्राइड पाहिजे? थॅलिक अनहायड्राइड. तर थॅलिक ग्रुप काय असतो बघा, सगळ्यांनी नीट लक्ष द्या. ही झाली बेन्झीन रिंग, C डबल बॉन्ड OH, C डबल बॉन्ड OH. एकमेकाच्या ऑर्थो पोझिशनला दोन COH ग्रुप आहे, त्याला आपण थॅलिक ॲसिड म्हणतो. याला आपण नाव काय म्हणतो याचं? थॅलिक ॲसिड. बघा इथून वॉटर बाहेर काढलं, इथून OH, इथून H. कारण हा दोनदा घेण्याची गरज नाही आहे, कारण एकाच कंपाऊंडमध्ये दोन COH ग्रुप आहे. ॲसिडिक ॲसिडमध्ये एकच होता म्हणून आपण तो दोनदा घेतला. याच्यात एकाच कंपाऊंडमध्ये दोन COH ग्रुप आहे म्हणून आपण एकदाच घेतलं. तर काय तयार होईल? ही झाली बेन्झीन रिंग, C डबल बॉन्ड O C डबल बॉन्ड O आणि बाहेर काय जाईल? H2O. तर हे झालं तयार अनहायड्राइड. कोणत्या ॲसिडपासून तयार केलं हे? थॅलिक ॲसिडपासून, म्हणून आपण याला नाव द्यायचं थॅलिक अनहायड्राइड. समजलं थॅलिक अनहायड्राइड म्हणजे काय? थॅलिक अनहायड्राइड म्हणजे काय? ओके. तर आपल्याला थॅलिक अनहायड्राइड आणि फिनॉल पाहिजे. तर आपल्याला समजलं थॅलिक अनहायड्राइडचं स्ट्रक्चर काय. बघा थॅलिक अनहायड्राइडचं स्ट्रक्चर काय? ही झाली बेन्झीन रिंग, C डबल बॉन्ड O
सी डबल बॉन्ड ओ ओ, याला आपण म्हणायचं थॅलिक अनहायड्राइड. इथं आपल्याला घ्यायचं फिनॉल. हा फिनॉल, याचा पॅरा पोझिशन्स हायड्रोजन असं दाखवायचा. आणि फिनॉल दोनदा घ्यायचं. का दोनदा घ्यायचं? कारण इथून H2 आणि इथून O, H2O बाहेर जाईल. इथून H2, इथून O, H2O बाहेर जाईल. म्हणून आपण फिनॉल किती वेळेस घेतला? दोनदा. तर काय कंपाऊंड तयार होईल बघा. आता मला सांगा, वॉटर बाहेर गेले, वॉटर बाहेर गेलं याचा अर्थ डिहायड्रेशन होतंय. आणि डिहायड्रेटिंग रिएजंट टाकावं लागेल आपल्याला. मग आपण डिहायड्रेटिंग एजंट कोणतं टाकतो? कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. या कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 इज ॲक्ट्स ॲज अन गुड डिहायड्रेटिंग एजंट. हा वॉटर लवकर बाहेर काढतो. कारण इथून आपल्याला वॉटर बाहेर काढायचं ना, इथून H2 आणि इथून O. H2SO4चं काम काय असतं? तो वॉटर लवकर बाहेर काढतो. तर फायनली काय प्रोडक्ट भेटणार बघा आपल्याला. हा इथं OH, हा इथं OH बघा. इथं डबल बॉन्ड आहे. हा कार्बन इथं या बॉन्डनी इथं जॉईन होईल, या बॉन्डनी इथं. म्हणजे मी इथं खाली थॅलिक अनहायड्राइड काढून घेतो बघा. रिंग C, इथं C डबल बॉन्ड O, इथं O, एक बॉन्ड असा, एक बॉन्ड असा. बघा समजलं, इथं डबल बॉन्ड आहे. इथून हायड्रोजन काढला, एक असं जॉईन होईल, एक असं जॉईन होईल. याला आपण फिनॉल्फथेलिन इंडिकेटर म्हणतो. नीट लक्ष द्यायचं. याला आपण काय म्हणतो? फिनॉल्फथेलिन. फिनॉल्फथेलिन इंडिकेटर. ज्यावेळेस तुम्ही केमिस्ट लॅबमध्ये प्रॅक्टिकल करशाल त्यावेळेस हे फिनॉल्फथेलिन इंडिकेटर तुम्हाला भेटेल तिथं. आणि फिनॉल्फथेलिन इंडिकेटर हे कलरलेस असतं, कलरलेस असतं. पण इंडिकेटर म्हणजे आपण सिग्नल असतात बघा रोडवर, रेड लाईट असेल तर आपण स्टॉप करतो, ग्रीन लाईट असेल तर आपण पुढं जातो. तसं इंडिकेटरचं काम काय असतं? जर या फिनॉल्फथेलिन इंडिकेटरमध्ये जर आपण ॲसिड टाकलं, फिनॉल्फथेलिन इंडिकेटरमध्ये जर आपण ॲसिड टाकलं तर कलरलेसच राहतं. जर मी फिनॉल्फथेलिन इंडिकेटरमध्ये ॲसिड जर टाकलं तर कलरलेस हे कलरलेसच असणार. पण मी जर याच्यात अल्कली टाकलं, म्हणजे बेस विच डिझॉल्व्स इन वॉटर आर कॉल्ड एज अल्कली, जर मी याच्यात अल्कली टाकलं तर त्याचा पिंक कलर तयार होणार. म्हणजे आपल्याला एक्झॅक्ट सांगू शकतो का कोणता अल्कली आणि कोणता ॲसिड आहे. बघा ॲसिड जर टाकलं तर कलरलेस, ॲसिड जर टाकलं बघा, ॲसिड टाकलं कलरलेस, अल्कली जर टाकलं तर कोणता कलर येणार? पिंक कलर. तर हा इंडिकेटर आपण तिथं वापरू शकतो टू नो वेदर इट्स अन ॲसिड ऑर बेस. समजलं? ओके. पुढली रिॲक्शन जी तुमच्या नोट्समध्ये आहे ते फिनॉल फॉर्मल्डिहाइड आणि हा पॉलिमर केमिस्ट्रीचा कन्सेप्ट आहे. आता पॉलिमर केमिस्ट्री चॅप्टर तुमच्या सिलेबसमधून डिलीट केलं आहे कोविडमुळं. जर तो चॅप्टर परत आला तर ती रिॲक्शन आपण घेऊ, पण तात्पुरतं पॉलिमर हा चॅप्टर काय केला आहे त्याने तिथून डिलीट केला आहे, म्हणून आपण ही रिॲक्शन घेत नाही आहे. पुढली रिॲक्शन बघू आपण. रिॲक्शन विथ ॲसिटोन. काय असतं ॲसिटोन? ॲसिटोन असतं CH3, C डबल बॉन्ड O, CH3. हे झालं ॲसिटोन, म्हणजे हा कीटोन आहे. याचा IUPAC नेम इथेन, मिथेन, प्रोपेन. प्रोपेन 2ONE, प्रोपेनॉन. तर इथं बघा, इथं पण मागच्या रिॲक्शन टाईप सारखंच इथं डबल बॉन्ड O आहे. मग फिनॉल पण इथं किती वेळा घ्यायचा? 2 वेळेस. इथून H प्लस बघा इथं हा O आहे, असं बाहेर जाईल, वॉटर बाहेर जाईल.
म्हणजे इथं पण आपण कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 वापरू शकतो डिहायड्रेटिंग एजंट, किंवा आपण कॉन्सन्ट्रेटेड K2SO4 पोटॅशियम सल्फेट, तर काय तयार होईल, किंवा कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 पण वापरा, हीट करा, तर काय कंपाऊंड तयार होईल बघा. हा इथं OH, हा इथं OH, या बॉन्ड आणि या बॉन्डनी कुठं जॉईन होणार, कार्बनला, आणि इथं पुढं काय CH3, इथं पुढं काय CH3, बरोबर. तर याला आपण बिसफिनॉल A असं म्हणतो. याला काय म्हणतो आपण, बिसफिनॉल A. सोपी रिॲक्शन आहे, याला आपण बिसफिनॉल A. इट्स अ काइंड ऑफ प्लास्टिक, इट्स बिसफिनॉल A. समजलं. तर पुढली शेवटची रिॲक्शन या चॅप्टरच्या आता आपण बघणार आहोत. या चॅप्टरची लास्ट रिॲक्शन आपल्याला बघायची आहे, म्हणजे फिनॉल कन्सेप्टची लास्ट रिॲक्शन. म्हणजे याच्यानंतर आपण इतर स्टार्ट करणार आहोत. तर ऑक्सिडेशन बघा, फिनॉलचं जर नॅसेंट ऑक्सिजननी रिॲक्शन जर केली, दोन वेगळे रिएजंट्स वापरले तर दोन वेगळे कंपाऊंड तयार होतात. CrO2Cl2, याला क्रोमाइल क्लोराईड म्हणतात. काय म्हणतात याला, क्रोमाइल क्लोराईड. तर काय तयार होतं, बेन्झोक्विनोन. आणि जर K2H2O8, याला पोटॅशियम पर सल्फेट म्हणतात, पोटॅशियम पर सल्फेट. तर 1,4-डायहायड्रॉक्सी बेन्झीन तयार होतं. तर हे कंपाऊंड्स कसे तयार होतं बघा, हे दोन्ही पण नॅसेंट ऑक्सिजन देतात. तर नीट इकडं लक्ष द्या, हा झाला फिनॉल. प्रत्येक बेन्झीनवर, प्रत्येक कार्बनवर काय एक हायड्रोजन आहे. जर आपण K2H2O8 म्हणजे पोटॅशियम पर सल्फेट वापरलं, पोटॅशियम पर सल्फेट, याचं काम आहे नॅसेंट ऑक्सिजन देणं. हा नॅसेंट ऑक्सिजन लगेच इथं जॉईन होतो. तर काय तयार होईल, OH, आणि इथं पण OH. 1 2 3 4, 1,4, 1,4, 2 टाइम्स हायड्रॉक्सी, 1,4, 2 डायहायड्रॉक्सी बेन्झीन, 1,4 डायहायड्रॉक्सी बेन्झीन. पण बेन्झोक्विनोन कसं तयार होतं बघा, इथं पण हा नॅसेंट ऑक्सिजन देतो, पण इथं फ्री रॅडिकल मेकॅनिझम होते. काय बघा फ्री रॅडिकल मेकॅनिझम, हा पण नॅसेंट ऑक्सिजन देतो, 2 नॅसेंट ऑक्सिजन देतो तो. तर इथं हा हायड्रोजन, आपण रिॲक्शन बघतोय CrO2Cl2. तर फ्री रॅडिकल मेकॅनिझम आहे. हा जो बॉन्ड आहे, एक इलेक्ट्रॉन हा घेईल, एक इलेक्ट्रॉन हा घेईल. हा जो बॉन्ड आहे, एक इलेक्ट्रॉन कार्बन घेईल, एक इलेक्ट्रॉन हायड्रोजन घेईल. आणि हा किती नॅसेंट ऑक्सिजन देतो म्हटलो मी, 2 नॅसेंट ऑक्सिजन देतो. बघा इथून H आणि इथून H, हा H एक इलेक्ट्रॉन आणि हा H एक इलेक्ट्रॉन. बघा इथून H एक इलेक्ट्रॉन घेऊन निघतोय बाहेर, इथून एक इलेक्ट्रॉन, आणि ऑक्सिजन इथून 2 इलेक्ट्रॉन घेऊन तयार काय होणार आहे इथं, वॉटर H2O. म्हणजे एक प्रोडक्ट असणार आहे काय, वॉटर. दुसरं, आता नीट बघा, एक इलेक्ट्रॉन इथं आहे आणि ऑक्सिजनवर एक इलेक्ट्रॉन आहे. मग मला सांगा, हा बॉन्ड म्हणजे किती इलेक्ट्रॉन्स, 2 इलेक्ट्रॉन. मी असे इलेक्ट्रॉन्स दाखवतो. हा बॉन्ड म्हणजे किती इलेक्ट्रॉन्स, 2 इलेक्ट्रॉन्स. हा एक इलेक्ट्रॉन आणि हा एक इलेक्ट्रॉन जॉईन होईल. बघा हा एक इलेक्ट्रॉन आणि हा एक इलेक्ट्रॉन जॉईन होईल, म्हणजे इथं तयार होईल डबल बॉन्ड. हा एक इलेक्ट्रॉन आणि हा इलेक्ट्रॉन जॉईन होईल, म्हणजे इथं तयार होईल डबल बॉन्ड. असं. नंतर हा एक इलेक्ट्रॉन आणि हा एक इलेक्ट्रॉन इथं येईल आणि ऑक्सिजन घेऊन येईल 2 इलेक्ट्रॉन, आणि याच्याकडे पण 2 इलेक्ट्रॉन आहे. तर हा एक बॉन्ड आणि हा एक बॉन्ड. बघा झालं का नाही तयार बेन्झोक्विनोन. समजलं. परत ही व्यवस्थित तुम्हाला समजून सांगतो बघा.
म्हणजे आपल्याला रिएजन्स ध्यानात ठेवायचे. क्रोमाइल क्लोराईड किंवा CrO3 जर असं आलं तर बेन्झोक्विनोन तयार करायचं आहे. आपण कसं बेन्झोक्विनोन तयार करायचं बघा. ही झाली बेन्झीन, इथं O इथं H, एक इलेक्ट्रॉन हा घेऊन जाईल, एक इलेक्ट्रॉन हा घेऊन जाईल. त्याच्यामुळे आम्ही हाफ ॲरो दाखवतो बघा. हा जो हायड्रोजन आहे, एक इलेक्ट्रॉन हा हायड्रोजन घेऊन जाईल, एक इलेक्ट्रॉन हा कार्बन. म्हणजे किती हायड्रोजन्स बाहेर गेले, हा एक इलेक्ट्रॉन घेऊन, हा एक इलेक्ट्रॉन घेऊन. आणि ऑक्सिजन किती इलेक्ट्रॉन्स घेऊन बाहेर आले, कारण हा 2 ऑक्सिजन प्रोव्हाइड करतो असं मी म्हटलंय. तर हा बॉन्ड आणि हा बॉन्ड जॉईन होईल बघा. H2O दिसतंय, म्हणजे एक तर H2O असणार. नंतर आता बघा, एक इलेक्ट्रॉन याच्याकडे, एक इलेक्ट्रॉन इथं आहे. आता हा बॉन्ड म्हणजे किती इलेक्ट्रॉन्स, 2 इलेक्ट्रॉन. हा बॉन्ड म्हणजे किती इलेक्ट्रॉन्स, 2 इलेक्ट्रॉन्स. हा इलेक्ट्रॉन आणि हा इलेक्ट्रॉन जॉईन होईल, म्हणजे इथं डबल बॉन्ड. हा इलेक्ट्रॉन आणि हा इलेक्ट्रॉन जॉईन होईल आणि इथं 2 इलेक्ट्रॉन्स येतील. आणि ऑक्सिजनकडे पण किती इलेक्ट्रॉन्स असतात, 2 इलेक्ट्रॉन्स. हा एक सिंगल बॉन्ड, हा डबल बॉन्ड. तयार झाला की नाही बेन्झोक्विनोन. तर अशा पद्धतीने आपण फिनॉल चॅप्टर हा कंप्लीट केला आहे. तर पुढलं लेक्चर जे उद्या असेल ते असणार आहे इथरवर. आणि शक्यतो 1 किंवा 2 लेक्चरमध्ये आपला इथर पण कंप्लीट होईल. काही अडचण असेल तर नक्की कळवा. थँक्यू.